रामकृष्ण हरी. राम राम. तर चालू आहे वरणाला फोडणी देण्याचं काम. आणि मी काय घेतले हलवायला, चाकू. आणि वरण म्हणजे आपलं जिरे मोहरी कढीपत्ता लसूण हिरवी मिरची आणि हिंग. इकडं लावलेला आहे कुकर. तर बऱ्यापैकी काम आपलं चालू आहे सकाळचं, होत आले. म्हटलं छानपैकी वरणाला तडका देऊया. वत्सलाजी आलेले आहेत. रामकृष्ण हरी. वत्सलाजी, मला हिंगाचं आणून दे चाल बाहेरून. द्या. बाहेर आहे ना चुलीपाशी हिंगाचं ठेवलं मी, कारण तिथं पण फोडणी टाकायला लागतं ना हिंग. थोडंसं वरणाला हिंग वापरलं की वरणाला चव पण येते आणि आजी लोकांचं म्हणा आपलं म्हणा पोट साफ राहतं, म्हणून हिंग थोडंसं वापरायचं, हिंग जास्त वापरायचं नाही. तरी शिजवून घेतलेली आहे डाळ मस्तपैकी. आणि आपलं जे ग्राइंडर आहे त्यांनी फिरवून घेतले, एक जीव करून घेतलेली आहे. आपण टाकूया ह्याच्यामध्ये थोडंसं मीठ. आता बऱ्यापैकी कामं मी ह्याच्यावर पण करते, चुलीवर पण करते आणि गॅसचा थोडासा कमी वापर करते. माझ्या हातचं वरण बऱ्याचशा लोकांना आवडतं. नक्की या तुम्हाला मी खायला घालून करून. म्हणजे आपलं सिंपल लहान मुलांसारखं वरण आपल्या आजी लोकांचं असतं. आता ह्याला जरा उकळून घ्यायचे. मस्त वासाला. मी नेहमी सांगते मोहरी कधीही बुडाला गेली नाही पाहिजे. मोहरी नेहमी अशी वरती पाहिजे, तेव्हा फोडणी बसली. वरण आपलं उकळू देऊया थोडंसं. इकडं आपण जाऊया जरा बाहेर. आज पण आभाळ आले आणि गरम होते आणि लाईट तर नाहीच आहे. फ्रीजमधलं सगळं सामान काढले मी. फ्रीजचं जरा घाण झालं होतं, धुवून घेतले, कारण खूपच असं मध्ये भाज्या हे झाल्या होत्या, तर ते जरा नीट करून घेतल्या. पूजा वगैरे करून घेतलेली आहे. छान. आज मी कपडे घातलेत गणपती बाप्पाला. बाहेर काय चाललंय बघूया आपण. आभाळ खूप आले. पाण्याच्या दोन्ही बाटल्या रिकाम्या आहेत. दळणं करून ठेवलेत. पिठाची गिरणी लावायची आहे. अमृता इकडं बसलेली आहे. काल पण पाऊस चांगला झालेला आहे, सडाका. सगळं हे शेणाने सारवलेलं सगळं गेलं. सकाळी झालेली आहे पूजा. छानपैकी कळ्या तर भरपूर लागल्यात. आणि ह्याचा शेंडा तोडा म्हटल्यावर मी शेंडा तोडला. तर हे जरा पडायला लागले खाली. ह्याला इकडं चढूया आपण. इथं चढूया, असंच असं आपल्या त्या ह्याच्यावरून येईल. थोडंसं आत्ता इथं ठेवले, इकडं चढूया. कसं मग भाजीचा वास येतोय का तुम्हाला? छान वास आहे का उगाचच आपलं सत्य? इतकी छान गवारीची भाजी केली ना मी, मस्त असा वास येतोय. आणि कांदा मसाला वगैरे घालून अजिबात पाणी वापरलं नाही आहे मी. आणि गौरीवर शिजवले फक्त आरावर. खूप छान अशी केली आहे गवार. आणि हा भात शिजवून घेतला इकडं. काल ते मामा आले होते, त्यांनी लाकडं फोडून दिलेत. काय चाललंय मग? रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. लसूण सोलितोय जरा. मीच सांगितलंय हो. 2-2 कुड्या फोडणी टाकायचं नाही म्हटलं. म्हणून आजीला सांगितलं होतं भरपूर लसूण आणि अद्रक आहे ना सोलू आणि वाटून फ्रीजमध्ये डब्यात ठेवू. किती आहे अद्रक? एवढीच आहे ना? हे एवढी शिल्लक येतात. हां. काय मग काम लावले ना आज मॅडमनी? होय. छान. काय काम आहे हे? काम आहे काम म्हणत नाही झाला. म्हणून म्हटलं काय करावं, म्हटलं 2-2 सोलण्यापेक्षा आहे ना काय एक एक दिवसाला त्याच्यापेक्षा चांगलं काय काय घेतलंय चाललेलं असल्यावर म्हणून तर दिलंय त्यांच्याकडे. मग काय काय आपल्याला लागत वस्तू बदल्यावर माणसं लगेच पटकन घेतो, पटकन काम करते माणूस. म्हणूनच म्हटलं. काय मंगलमावशी, रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. जय हिंद. जय हिंद. आता हे सगळं एवढं सोला पाण्यात टाकून ठेवा. थोडंसं मिठाचं पाणी करते, ते खळाखळा धुवून. पहिलं करायचं की आपण? किती करत होतो, 8-8 दिवस चालायचं. आता बंद झालंय ते सगळं. म्हणून मोनाजी म्हटली की 2-2 कुड्या सोलण्यापेक्षा आहे ना आपण मॅडम असं करू. नाही असंच करणं काय चांगलं आहे. जेव्हा काय करायचं, 1 चम्मच घ्यायचा, टाकायचं. उरतं पण खूप सारं. आज आजोबा नाही आलेली लाकडं फोडायला? नाही ना आले हा? आज नाही आले ना?
पाऊस वातावरण बघितलं असं नसं नाही पण येणार आहे पाऊस. पाऊस येणार आहे. पाऊस उघाडा येतच सरपंच. हा, भाज्या आहेत वाढेल सरपंच. आहे ना, ते भाज्या काढून घ्या. हा, भाज्या भात काढून घ्या, चुलीपसलं जरा उरकून घ्या, म्हणजे वरी ठेवा नेऊन. हा, मंदाईचं काय चाललंय? रामकृष्ण हरी. सगळे लाकडं फोडलेले खाटाखाली भरून ठेवलेत का मंदाई? हा अर्धे तिकडे अर्धे इकडे. आंघोळी पण झाल्या आणि कपडे पण धुतले आणि कपडे पण वरी घेऊन गेले आजी लोक सगळे. मी म्हटलं काल लय पळापळ झाली आमची. आजोबा आले होते, त्यांनी लाकडं फोडले, तर कारण लाकडंच नव्हती काही, तर फोडलेत त्यांनी. आज होतं दिवसभर स्वयंपाकाला, म्हणजे बऱ्यापैकी सरपण. लुसूबाई झोपल्यात इकडं आणि हा आमचा पसारा. इकडं लाकडं ठेवलेत. म्हटलं पाऊस जरी आला तर थोडंसं नाही भिजलं तरी चालेल, इथं सरपण राहिलं तरी बरं पडेल जरा, म्हणून ठेवले. तांदळाची भरणी भरून ठेवली इकडं, दादानी ठेवले ना. ते एका भरणीमध्ये भरलाय, ह्याच्यामध्ये भरला नाही वाटतं. भरायचंय ना. हा, दुपारून. कुंभार मॅडमला सांगितलं कामाला लागल्या कुंभार मॅडम. हा, कशी गेली भाजी मॅडमनी? मस्त झाले बघा. वास खमंग सुटले. कानात काय घातलंय तू? ती कानात काय घातलंय इकडं? काय नाही ते काय कानात काही जावं नाही म्हणून घालते कानात. मुंगी जावं नाही मग मुंगी बरोबर होतो. काय कुठं काय असं होतं. मग आपलं त्यात बी जातच कान. मग आपलं घातलं बरोबर होतं. बघा, कुंभार मॅडमनी कानात काय घातला होता? कपडा घातला होता लाल. वय होतं. मग काय करायचं. बाबाजीच्या कसं कानात गेलतो, तिने आपल्या बायमामाचं नाव घेतलं, पटकन असं केलं, पटकन पडलं खाली. काय होतं? मुंगी काय होती कानात गेली त्यांच्या. मग तेव्हापासून तू घाबरून ते कानात तसलं घालून टाकायला लागली का? कापड आधीच ऐकायला कमी येतं. नाही आता घातलं मी. तवा नाही घातलं, आता घातलं मी. नको घालू. आता नाही घातलं, लोक टाकून दिलं मी. ते चांगलं नसतंय. कानात म्हणजे का घालावा? कान फुटलाय का तुझा? नाही. मग भामाजीचे गेले तेव्हापासून तू कानात अशी, आणि आम्ही वरडतोय, तुला आधीच ऐकायला कमी येतं आणि त्यात तू कानात कपडे घालू नको असं काही. कापले नाही घालीत. एखादी बरी घालावं लागतं. नाही तसं नाही घालीत. तसलं काही बी मनात आणायचं नाही, डोक्यात काहीच आणायचं नाही. भीती वाटते ना आपल्याला. कसं काय करावं. कशाची भीती वाटते तुला? कान काय कुंभार, काय करावं तुझं? काय नाही होणार, परत घालू नको. नाही, परत नाही घालीत. हा, कानात कपडा घातला कवा त्या भामाजीचं लक्षात ठेवले कवाचं. हे असं आहे बघा, कधीचही काही त्यांच्या डोक्यात राहतं. म्हणून आहे ना, असं आपलं आश्रमाचं बांधकाम मी असं करते ना, ही लोक लवकर घाबरतात माहिती आहे का. जसं भंडारी वारले ना, तसं भामाजीची तब्येत खालावली. तिच्या कितीतरी गोष्टी आम्हाला कराव्या लागल्या. दिसत नव्हतं 5-6 दिवस तिला. तिच्यासमोर भंडारींचा जीव गेला होता आणि तिला परत तिथून एक गोळी चालू केली आम्ही, रक्तपातळीची. कारण सर म्हटले तिच्या डोक्याची कुठली तरी नस ही झाली असेल म्हणून तिला दिसत नाही. ती गोळी चालू केल्यावर दिसायला लागलं. एक गोष्ट डोक्यात ठेवली नाही, हे लोक तेच डोक्यात ठेवतात गोष्ट. तसंच कुंभारने हे आता भामाजीच्या काही कानात गेलं होतं ते डोक्यात ठेवले. काही खरं नाही, लहान लेकरासारखं असते. एकच गोष्ट डोक्यात असते बाबा. उन्हात चटकाय. अमृता, काय झालंय? काही नाही. काय झालं हाताला? काही नाही. हा, काय लागले? नाही ना, शांत असते तिचं, काय नाही. हे घरात घे, चल. हे आपल्याला घरात घे, आण घरात घे, चल घरात जाऊया. तर आपल्या शोध वृद्धाश्रमात नेहमी येतात मटकर मॅडम, म्हणजे नेहा मटकर मॅडम सर. आणि आज बड्डे आहे त्यांचा, पण उद्या आम्ही आज साजरा करतो इकडं. हॅपी बर्थडे सर. आणि तर ताई एक गाणं म्हणा सरांसाठी. हा म्हणा. तर आज आमच्या शोध वृद्धाश्रमाला 2-4 वर्ष झालं. सरांच्या गोळ्या औषध तर चालू आहेत, नेहमी कौतुक असतं. आणि सर तुमच्या गोळ्या औषध मला अनेक लोक फोन करून विचारतात
यूट्यूबवरून की सरांनी कुठली गोळी दिली, पाय दुखायची, हात दुखायची, पण काही वेळेस ती गोळ्यांचे पाकिट हरवून जातात आणि मला देता येत नाही. आणि ह्या आजी जे आज टणटणीत दिसत आहेत, जसं जेवण लागते तसं गोळ्या औषध लागत आहेत. तर तुम्ही नेहमी दोघं ह्या ज्योतीसाठी आणि ह्या सगळ्या आजींसाठी औषध गोळ्या म्हणा किंवा बाकीच्या काही गोष्टी असतील, आत्ता कामासाठी पण खूप मदत केली आहे तुम्ही. आज पण चेक दिलाय मला. तर परत एकदा तुम्हाला दोघांना आणि जे दादा आपला अमेरिकेला आहे त्या दोघांनाही, वहिनी दादांना पण, तुम्हाला सगळ्यांना खूप खूप आशीर्वाद आहे म्हणा. आशीर्वाद. आता अजून असेच आनंदात राहा, निरोगी राहा. ओके. छकुले 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 दाब देऊन विचारते बरं. तुम्ही सगळ्यांनी म्हणायचंय आज वडापाव पण आणलेला आहे, पुलाव करून आणलेला आहे, कारण ज्योतिताईला संध्याकाळचा स्वयंपाक नको करायला म्हणून ज्योतिताईची काळजी घेतलेली आहे आणि तुमची पण. तर सरांना म्हणावं आप जिओ हजारो साल, ठीक आहे. म्हणजे काय सांगू नये सर, उदंड आयुष्य लाभो तुम्हाला. आणि तुमच्यामुळं माहिती नाही तुम्हाला की तिकडंही तुमचं क्लिनिक आहे, तिथं मी बघितलं हॉस्पिटल. आज कितीतरी वृद्ध लोक तुमच्याकडे येतात, हक्काने तुम्हाला सगळं मी बघितलंय. म्हणजे जेव्हा मी भंडारी नाही त्यांनी घेऊन आलते तेव्हा. तर आत्ता तुमच्यासारखे डॉक्टर आमच्यासारख्यांना मिळणं हे खरंच आमचं भाग्य आहे, माझं भाग्य आहे. आणि शब्द नाही आहेत सर, खरं सांगते. 3-4 वर्षापासून मी खूप रिलॅक्स आहे माहिती आहे का. दवाखान्याच्या बाबतीत खूप, मी अर्ध्या रात्री फोन केला तर तुम्ही दोघं लगेच घेताय आणि खूप प्रचंड तुमची चांगली सेवा आहे. आणि मी म्हणते की खरंच असे डॉक्टर उभे राहावे येणाऱ्या काळामध्ये. पण नाही बघायला भेटत सर, मला कोणी काही म्हणू द्या यूट्यूबच्या माध्यमातून. पण आमच्या सरांचा असं आहे, व्हिडिओ कॉल करा, सरांना दाखवा, सर लगेच सांगतात हे गोळी आत्ता लगेच द्या, 5 मिनिटात फरक पडेल. तसंच होतं सर, होतं का नाही. इकडं बघा कुठे गेली सुंदर आजी. ही मेंबर तर आहे ना, सकाळी देवाचं नाव चुकल पण तुमचं नाव चुकणार नाही सर. म्हणजे खरंच सांगते, कौतुक तुमचं. असं आम्ही समोर आहे म्हणून नाही करत, पण ते बघा तिला आजही नाव काढलं. ती म्हणते माझं इतकं दुखत होतं आणि इतकी आग होती ना माझ्या अंगात सगळ्या, ती आगच माझी डॉक्टरनी शांत केली. जेवण देणं सोपं आहे, पण शरीराचा जो आजार आहे त्याच्यावर औषध देणं खूप कठीण आहे. तर परत एकदा सरांचा आता. आणि सर आम्ही ना पुढच्या वर्षी खूप मोठा आपल्या नवीन घरात करू.